नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की आधुनिक निवडणुका कशा लढल्या जातात. हे आता केवळ भाषणं किंवा जाहीर सभांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर हे एक शास्त्र बनलंय. अचूक डेटा आणि आकडेवारीवर आधारलेलं शास्त्र. हे नीट समजून घेण्यासाठी आपण एका मतदारसंघाचा सखोल अभ्यास करूया, जो आपल्याला आधुनिक निवडणूक प्रचाराची सगळी रचना स्पष्ट करून दाखवेल. भारतीय राजकारणाचा हा नवा खेळ समजून घेण्यासाठी आपण थेट मुंबईतल्या एका विशिष्ट शहरी मतदारसंघाच्या आत डोकावून पाहूया. अणुशक्तीनगर हे एक असं उदाहरण आहे जिथे डेटाचा प्रभावीपणे वापर करून निवडणुकीचे निकाल कसे बदले जाऊ शकतात हे अगदी स्पष्ट दिसतं. चला आधी अणुशक्तीनगरची रचना समजून घेऊ. हा एक खूप गुंतागुंतीचा शहरी मतदारसंघ आहे. इथे 2,66,000पेक्षा जास्त मतदार राहतात. विचार करा, एकाच ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि मध्यमवर्गीय सोसायट्याही आहेत. यामुळे इथली सामाजिक रचना खूपच गुंतागुंतीची झाली आहे. आता जरा आकडे बघूया. इथल्या लोकसंख्येमध्ये जवळजवळ 33% मतदार मुस्लिम आहेत, तर 6% अनुसूचित जातीचे आणि एक मोठा वर्ग कामगार वर्गाचा आहे. कोणत्याही निवडणुकीच्या रणनीतीसाठी ही आकडेवारी खूपच महत्त्वाची ठरते, कारण साहजिकच प्रत्येक सामाजिक गटाच्या गरजा आणि त्यांच्या राजकीय अपेक्षा वेगवेगळ्या असतात. बरं, हे मतदार कोण आहेत हे तर आपल्याला कळलं, पण त्यांच्या मनात नक्की काय चाललंय? यशस्वी प्रचार म्हणजे फक्त मतांची बेरीज करणं नाही, तर लोकांच्या मूळ समस्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया अणुशक्तीनगरमधले मतदार नक्की कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत. इथल्या स्थानिकांच्या मनातली सर्वात मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे बेरोजगारी. त्यांच्यातलाच एक आवाज सांगतो की जवळ एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, पण स्थानिक तरुणांच्या हाती नोकरी नाही. ही जी एक तीव्र भावना आहे ना, तीच अनेकदा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवते. आणि दुसरी महत्त्वाची समस्या आहे पायाभूत सुविधांची. अपुरे रस्ते, तुंबलेली गटारं, कचऱ्याचे ढिगारे या काही लहानसहान गोष्टी नाहीत. या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या अडचणी आहेत, ज्या थेट लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतात आणि त्यांच्या मनात एक प्रकारचा असंतोष निर्माण करतात. जेव्हा आपण या सगळ्या तक्रारी एकत्र मांडतो तेव्हा एक स्पष्ट चित्र समोर येतं. डेटा आपल्याला सांगतो की पायाभूत सुविधा आणि रोजगार हे मतदारांसाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत. याचाच अर्थ विकास हाच निवडणुकीचा केंद्रबिंदू असायला हवा. आणि खरं तर हे फक्त विकासाचे मुद्दे नाहीत, हे थेट सन्मानाने जगण्याच्या हक्काशी जोडलेले आहेत, जो प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे. लोकांच्या समस्या तर कळल्या. आता पाहूया की मागच्या निवडणुकांमध्ये याच लोकांनी आपला कौल कसा दिला होता. जुने निकाल आपल्याला इथल्या राजकीय समीकरणांबद्दल आणि मतदारांच्या मानसिकतेबद्दल बरंच काही सांगून जातात. इथला निवडणुकीचा इतिहास पाहिला तर तो खूपच रंजक आहे. अणुशक्तीनगरला स्विंग सीट का म्हणतात ते या आकड्यांवरून स्पष्ट होतं. म्हणजे इथले मतदार एका पक्षाला चिकटून राहत नाहीत. कोणताही पक्ष इथं सलग दोनदा जिंकलेला नाही. 2009, 2014 आणि 2019 मधले हे बदलच दाखवतात की ही लढत किती चुरशीची असते. आणि ही चुरस किती टोकाची आहे हे 2014च्या निकालावरून दिसतं. विजयाचं अंतर किती होतं? फक्त 1007 मतं. विचार करा, एवढ्याशा फरकाने जयपराजय ठरतो. इथल्या निवडणुकीत प्रत्येक मत किती महत्त्वाचं आहे हे हा आकडाच सांगतो. या आकडेवारीतून एक खूप महत्त्वाचा पॅटर्न समोर येतो. तो म्हणजे मतदानाचा टक्का. 2014 मध्ये जेमतेम 47% मतदान झालं होतं, पण 2019 ते वाढून 55% गेलं. आणि विश्लेषणातून हे स्पष्ट दिसतं की मतदानाचा हा वाढलेला टक्का ऐतिहासिकदृष्ट्या एका विशिष्ट पक्षाला नेहमीच फायदेशीर ठरला आहे. तर मग आता आपल्यासमोर सगळा डेटा आहे, मतदारांची रचना, त्यांच्या समस्या, जुने निकाल. मग प्रश्न असा येतो की या सगळ्याचा वापर करून एक जिंकून देणारी रणनीती कशी बनवायची. यासाठी एका 4 सूत्री आराखड्याचा, एका ब्लूप्रिंटचा आधार घेतला जातो. या आराखड्याला चतुर्मुख सिद्धांत असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर यशस्वी प्रचाराचे हे 4 मुख्य खांब आहेत. निवडणुकीची समीकरणं जुळवणं, जमिनीवर संघटना मजबूत करणं, निवडणुकीची चर्चा आपल्या बाजूने ठेवणं आणि तुमच्याकडे असलेल्या साधनांचा योग्य वापर करणं. पहिला खांब आहे निवडणुकीचं समीकरण साधणं. याचा सरळ अर्थ आहे की लोकांना धर्म जातीच्या नावावर तोडण्याऐवजी त्यांच्या समान गरजांवरून त्यांना एकत्र जोडणारा संदेश तयार करणं. म्हणजे राजकारण विकासाच्या मुद्द्यावरच केंद्रित ठेवणं. दुसरा खांब आहे संघटनात्मक ताकद, म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवरची पकड. प्रत्येक बूथवर तुमचे प्रशिक्षित कार्यकर्ते हवेत, जे मतदारांशी थेट आणि सतत संपर्कात राहतील. निवडणुका हवेत नाही तर बूथवर जिंकल्या जातात.
तिसरा आणि खूप महत्वाचा खांब म्हणजे नॅरेटिव्ह, म्हणजेच निवडणुकीची गोष्ट तुमच्या बाजूने वळवणं. लोकांच्या मनात चर्चेत कोणते विषय राहतील हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. विकास, रोजगार, चांगल्या सुविधा हेच मुद्दे चर्चेत राहिले पाहिजेत. आणि चौथा खांब आहे संसाधनांचं योग्य व्यवस्थापन. यात फक्त पैसा नाही, तर तुमचे कार्यकर्ते आणि आजच्या काळातले डिजिटल प्लॅटफॉर्म्स या सगळ्याचा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रभाव कसा निर्माण करता येईल याचं नियोजन करणं. पण ही रणनीती कागदावर छान दिसते, ती प्रत्यक्षात कशी आणायची? त्यासाठी आहे एक 90 दिवसांचा पक्का आराखडा, एक कालबद्ध कार्यक्रम ज्याची अंमलबजावणी अगदी शिस्तीने टप्प्याटप्प्याने केली जाते. हे एक प्रकारचं काउंटडाऊन आहे. निवडणुकीच्या 90 दिवस आधी सर्वेक्षणातून सुरुवात होते, मग 60 दिवस आधी घरोघरी संपर्क सुरू होतो. 30 दिवस आधी सभा आणि रॅलींच्या माध्यमातून वातावरण तापवलं जातं आणि शेवटच्या 10 दिवसात पूर्ण जोर लावून मतदानाच्या दिवशी लोकांना घराबाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. प्रत्येक टप्पा पूर्वनियोजित असतो. आणि प्रचाराची पद्धतीही पूर्णपणे बदललेली आहे. जुन्या काळातल्या सर्वसाधारण सभा किंवा पत्रकं आता तेवढी प्रभावी नाहीत. त्यांची जागा आता लक्षित इंस्टाग्राम रील्सने घेतली आहे. विशिष्ट गटांसाठी व्हॉट्सॲप ग्रुप्स बनवले जातात आणि खोट्या बातम्यांना उत्तर देण्यासाठी रोज फॅक्ट चेक बुलेटिन काढलं जातं. तर मग अणुशक्तीनगरच्या या अभ्यासातून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर स्पष्ट आहे, राजकारण आता फक्त एक कला किंवा भाषणबाजी राहिलेली नाही, ते आता डेटा आधारित विज्ञान बनत चाललं आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. लोकांच्या माहितीचा वापर करताना त्यांची प्रायव्हसी, त्यांची संमती ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि भारताचा नवीन डेटा संरक्षण कायदा याच गोष्टीवर भर देतो. आणि या सगळ्या माहितीच्या प्रकाशात एक शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा राजकारण इतकं शास्त्रशुद्ध आणि आकडेवारीवर आधारित होतं, तेव्हा एका सामान्य मतदाराची भूमिका नक्की काय असते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा ईमेल आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा आम्हाला 010842041602 या क्रमांकावर फोन करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश